दरम्यान मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणावर ओबीसींसह आता विविध राजकीय प्रतिक्रिया या समोर येत आहेत। आपण बघूया कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय। जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या। जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असं सत्तेवरती बसवलेलं आहे। देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलेलं नाही आणि बीजेपीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बीजेपी तुम्हाला असताना सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हतं। आपण जी मागणी करतो ती या देशाच्या संविधानाच्या कक्षेमध्ये बसते का या न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसते का याचा आधी विचार करायला पाहिजे। मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि मराठा समाजाच्या व्यक्तीला सरसकट कुणबी प्रमाणपत्रसुद्धा आम्ही देणार नाही आणि सरकार आजही त्यावरती ठाम आहे। आम्ही जातीमध्ये भांडणं लावायचं काम नाही करतोय। समाजाच्या परिस्थितीच्या आधारावर सरकारला त्या पद्धतीचं आर्थिक आणि त्याचं सामाजिक धोरण ठरवण्याचं व्यवस्था करावं लागतं, बजेटमध्ये प्रोव्हिजन करावं लागतं आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं हे जातीनिहाय जनगणना होते। 2011 मध्ये झालेल्या जातीनिहाय जनगणना ती 2021 मध्ये व्हायला पाहिजे होती, ती अजूनपर्यंत केली नाही। म्हणजे त्यांचंही आरक्षण संपवायचं, त्यांच्याही व्यवस्था संपवायच्या। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातला एक जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे ती पण तिकडे प्रलंबित आहे आणि त्या माध्यमातून पण संपूर्ण महाराष्ट्राचं सर्वेक्षण करून मराठा समाजामध्ये पण मागासलेले अनेक गोरगरीब बांधव आहेत, त्यांना शैक्षणिक असेल नोकरीच्या संदर्भातल्या आरक्षणाची आवश्यकता आहे। हा संपूर्ण अहवाल त्या ठिकाणी आपण मांडायला घेतो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।